नमस्कार येवकार गोंयभरान ZP इलेक्शनाचो बोवाळ चालू आसा. डेट्स चेंज जाली अबाउट अलायन्स ओपोजिशनाचे अलायन्स डिलिमिटेशन्स खूब कितें कॉन्ट्रोवर्सीज आनी कन्फ्युजन आनी हाचेर अदीक म्हायती म्हणपाक शकता आनी एक्सपिरियन्स्ड म्हायती आमकां एक व्यक्तिमत्व दिवपाक शकता आनी तांची भेट आमी तुमच्या खातीर आयज घेवन आयिल्ली आसा. तर आमच्या मदीं आयज आसात गोंय राज्याचे आदले स्टेट इलेक्शन कमिशनर श्री प्रभाकर तिमले. सर तुमच्या खातीर अदीक म्हायती ते घेवन आयिल्ले आसा. नमस्कार सर आनी येवकार तुमकां. जशें की हांवें डेट्सूच म्हटली 13 डिसेंबर आसली आनी आतां 20 जाल्ली आसा. रिजन एकूच आसलें SIR. सो तुमकां दिसता हे दोनी इव्हेंट्स खंय ना खंय ऑफिशियलाचेर एक बर्डन आसलो आनी खंय ना खंय इलेक्शनाची क्वॉलिटी कॉम्प्रोमायज जाता हेतून? डेट्स चेंज जाले म्हणून इलेक्शनाची कॉम्प्रोमायज इलेक्शन कॉम्प्रोमायज जाता अशें म्हाका दिसना. 13 डिसेंबर आनी 20 डिसेंबर व्हडलो कांय फरक पडना. when it comes to two events like SIR आनी इलेक्शन्स. ना SIR म्हणटा तें चालूच उरतलें आनी तें चालू उरता आनी ताका मनीसबळ आसा तें आसा वेगळें. इलेक्शनाक मनीसबळ सरकार स्टेट इलेक्शन कमिशनाक दिता. आतां प्रॉब्लेम म्हणल्यार इतलें जालें की स्टेट इलेक्शन कमिशनान मातशें ट्रान्सपरंट आसपाक जाय आशिल्लें. तांणी डेट फिक्स करची पयलीं स्टेक होल्डर्सांक मेळपाक जाय आशिल्लें. मेन स्टेक होल्डर्स कोण? पॉलिटिकल पार्टीज. सो आनी स्टेट इलेक्शन कमिशन म्हणटा ती एक इंडिपेंडंट ऑटोनॉमस बॉडी. आनी इंडिपेंडंट ऑटोनॉमस बॉडी ही कित्याक केल्ली की लोकांक आनी राजकीय पक्षांक तांकां हे इलेक्शन प्रोसेसा भितर तांची कॉन्फिडन्स वाडचें. सो तांची एक तर बसू घेवन तांचे कडेन कन्सल्टेशन करून जर तर डेट मागीर फिक्स तर केल्ली ना. डेट फिक्स केल्ली ती तांकां तर सारकी तांचे कडेन शेअर केल्ली पयलीं तर चड बरें दिसता आशिल्लें. आनी इलेक्शन कमिशनाचें जें पळय हें आसा एक अस्तित्व आसा ना इलेक्शन कमिशनाची एक आमी जें रिकॉग्निशन पळय दितात ताका तें पात्र ठरता आशिल्लें. हें अशें सगळें दिसलें की सरकार सांगता अमके दीस इलेक्शन कमिशन म्हणटा हय, सरकार सांगता दुसरो दीस इलेक्शन म्हणटा हय. आनी मागीर कितें जालें हायकोर्टाक केस जाली हाजे खातीर रिजर्वेशना खातीर. आनीक इलेक्शन कमिशनान आपल्या स्वताचो लिगल एडवायजर थंय धाडपा जाय आशिल्लो. पूण इलेक्शन कमिशन फक्त डिपेंड रावलो एजीचेर. एडवोकेट जनरल म्हणटा सरकाराचो एडवोकेट. तो इलेक्शन कमिशनाक रिप्रेझेंट करप न्ही ताणें. इलेक्शन कमिशनान आपल्या स्वताचो मत कितें आसा तें मांडपा खातीर कोर्टा मुखार ताणें एक आपल्याचो लिगल एडवायजर सेपरेट एंटिटी धाडपा जाय आशिल्ली. अशें केल्यारच दिसता की इलेक्शन कमिशन म्हणटा एक इंडिपेंडंट म्हणून. जेन्ना तूं एजीचेर रावता तुजो व्यू एजी मांडटा तेन्ना तुका असो इंडिपेंडन्स दिसना. सो म्हळ्यार दीज आर जस्ट हिकअप्स. सो इलेक्शन कमिशन म्हणटा कसले दबावाचेर ना. हें कायद्यांक आसा पूण कार्यां भितर तें दिसपाक जाय इलेक्शन कमिशनाच्या. खंय ना खंय ट्रान्सपरन्सीचेर प्रश्न आयिल्लो आसा हाच्या खातीर. मुवींग टुवर्ड्स पॉलिटिकल पार्टी जी नॅशनल पार्टीज आसा स्टेट पार्टीज आसा दे आर ट्रिटींग दीस ZP इलेक्शन एज इफ मिनी असेंब्ली इलेक्शन कशें जाल्लें आसा. सो वॉट डू यू थिंक सर? दे से इट इज लायक ए सेमी फायनल फॉर 2027. कित्याक दीस इज इलेक्शन ऑफ द रुरल एरिया. मागीर रोखडेंच जाता हाजी इलेक्शन येतलें अर्बन बॉडीज म्युनिसिपॅलिटीचें येतलें. सो हे दोनी इलेक्शन मेळून लोकांचें सरकारा विशयी कितें सद्याक कितें मत आसा नाजाल्यार सद्या लोकां मदीं कितें खतखत्ता तें कळपाक शकता. सो तुमकां कितें दिसता हो एक फक्त पॉलिटिकल एक्सरसायज जाल्लो आसा ZP दरा इलेक्शन वेन इट कम्स टू अर्बन. सो एक पॉलिटिकल एक्सरसायज दिसता काय खरेंच इट इज दीस इलेक्शन इज फॉर रुरल गव्हर्नन्स? लायक रुरल गव्हर्नन्स चड जातलें तर पंचायतीक आनी जिल्ला पंचायतीक पावर डेलिगेट करपाक जाय. हें आमी 2 टायर पंचायत राज कित्याक केल्लें? डिसेंट्रलायजेशन ऑफ पावर म्हळ्यार सत्तेचें विकेंद्रीकरण जावचें म्हणून. सो जो पर्यंत सरकार कायद्या भितर हे जे पावर्स पळय आसात जर आरोग्य हेल्थ शिक्षण नितळसाण म्हणजे हे एरियाज एक
ताजें विकेंद्रीकरण करना तो पर्यंत हे लोकल सेल्फ गव्हर्मेंट म्हळ्यार पावर टू द पीपल लोकां हातांत सत्ता म्हणटा ती येवपाक कुसता. सो ते मनान गोंयांत कितें जालां, आमदार पळय आसा तोच सरपंच असो, तोच पंच असो, तोच जिल्ला पंचायत मेंबर असो, येस बाकीच्यांक व्हडले तितले पावर ना. सो हो हय तूं म्हणटा तें एक वेळच्यान खरें, हो एक फक्त एक पॉलिटिकल एक्सरसायज जाता रेदर दॅन एक ट्रान्सफॉर्मेशन पळय घडपाक जाय इन टर्म्स ऑफ पावर टू द पीपल, तें गोंयांक घडटा अशें म्हाका दिसना. सो वॉट डू यू थिंक वेर आर दे लायक No, it is a फेल question. कशें जाता ते Fail अशें न्ही तें, it is a question of will. या It's a question of will to give up power. See, एक दृश्टीन अशें दिसता की गोंय हें ल्हान राज्य आनी ल्हान राज्या भितर इतले टायर ऑफ गव्हर्नन्स, विलेज पंचायत, जिल्ला पंचायत, तर पूण आनी तालुका समितीज आसा बाकीची राज्यां भितर. सो हांगा तो लेवल ना. 3 टायर आसा पंचायत राज, हांगा गोंयांक 2 टायर राज. सो गोंय हें ल्हान राज. आमची एसेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीज म्हणल्यार एक जिल्ला पंचायत कॉन्स्टिट्युएन्सी बाकी राज्याची एटलिस्ट 3 पटीन व्हड आसा आमची एसेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी पळयली जाल्यार. या सो आमची एसेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी म्हणल्यार इतली ल्हान. सो एक भंय आसा की पावर तर तांकां दिलें मागीर आमदारा कडेन कांय पावर ना म्हणून. पूण कितें आहा, आमदाराचें काम एक्चुली कायदे करपाचें. पूण आमी आतां कितें पळयतात आमदाराक म्हणटा आमी आमकां पावर कनेक्शन दी, आमकां हाजे परमिशन हाड, आपल्या कोणी पुलिसेक वचपाक जाय तें मातशें काम कर. सो आमदाराक आमी एक एक्झिक्युटीव वचून उडयला. आमदार एक्चुली इज ए लेजिस्लेटर. सो गोंया भितर हे टसल सदां आसतलेंच बिकॉज पावर शेअर करपाक नाका. पावर शेअर जायना. इट इज बिकॉज ऑफ लॅक ऑफ वील ऑन द पार्ट ऑफ द लेजिस्लेटर्स. ती मागीर खंयची पार्टी आसूं, ती BJP आसूं म्हणनी ना काँग्रेस जाल्यार जातली म्हणनी. ओके. सो जो पर्यंत सत्ता आमी म्हळ्यार पंचायत आनी जिल्ला पंचायतीक लेवलाक आमी ती पावयनात, पावर पावयनात, डेलिगेशन करनात, विकेंद्रीकरण करनात, तो पर्यंत ह्यो इन्स्टिट्युशनां तशी व्हडली इम्पॅक्ट करपाक शकनात. हाऊ इज इट पॉसिबल सर? ना, पॉसिबल इज ओनली थ्रू चेंजीस इन द लॉ. जो पळय आतां वॉट आर द पावर्स ऑफ द पंचायत, वॉट आर द पावर्स ऑफ द जिल्ला पंचायत, दे आर एनलिस्टेड इन द पंचायत एंड जिल्ला पंचायत राज एक्ट. सो तातूंत भितर हो पावर तांकां फूल पावर दिवपाक जाय आनी हो पावर दिवपाक जाय बाय मेकींग द एमेंडमेंट्स टू द लॉ. ऑटोमॅटीक मागीर पावर तांकां वता. दॅट्स द ओनली वे. ओके. कमिंग टू अलायन्स. ओके. तुमचो कितें टेक आसा? ना सी, एलायन्स म्हणल्यार पॉलिटिकल पार्टीचे आनी गोंयचे लोकांचें एक मत जालां की BJP सरकार जर तर ताका एक टक्कर दितले, कित्याक ए स्ट्रॉंग ओपोजिशन इज रिक्वायर्ड इन ए डेमोक्रेसी. सो आतां ज्यो इश्यू पळय गोंयांत पळय घडटात, चड इश्यू उलयना, मेजर 3च घेता जस्ट फॉर पीपल टू अंडरस्टँड. मेजर 3 इश्यू घेता. एक इज लॉ अँड ऑर्डर. सद्या तरी गोंया भितर कायदो आनी कायद्याची वेवस्था ओके आसा अशी दिसना. पुलीस आसा अशी दिसनात. पुलिसींग इज एट रॉक बॉटम. आनीक सरकार हाजे विशयी गंभीर रितीन पळयना, कित्याक तांकां दिसता ताजे कडेन नंबर्स आसात. ते आसात कितले 33 जाण म्हळ्यार MLAs. आनी एकय MLA तोंड उगडना. म्हणल्यार MLA म्हण आपलें काम करना, म्हणजे फक्त ओपोजिशनानीच तोंड उगडप. हे 33 जाण उगडपा नात. सो दॅट मिन्स अशें करतकच सरकार डिक्टेटोरियल जावपाच्या मार्गार वता. एक गोश्ट आमची लॉ अँड ऑर्डर, दुसरी गोश्ट आमची भ्रश्टाचार आनी करप्शन.
आतां पळय कॅश फॉर जॉब्स आतां कोणे केले कशें केले म्हणल्यार ते पुजा नायक म्हणटा ते खरें काय फट ह्यो वेगळी गोश्टी पूण भ्रश्टाचार जालो हें सत्य देर हॅज बीन कॅश फॉर जॉब स्कॅम देर हॅज बीन रिक्रुटमेंट स्कॅम in the police and in the PWD and in other departments. So, पूण सरकारी म्हळ्यार हें उगडकीक हाडना आनी इट्स ए मेजर इशू. तिसरो मेजर इशू गोंयचो इज गोंयची जमीन. प्रत्येक दिसाक गोंयची जमीन आमी चेंज ऑफ यूज म्हणटात ताका. एक्चुअली इट इज ए कन्वर्शन ऑफ लँड पूण ताका एक नवी शब्द दिला चेंज ऑफ यूज ऑफ लँड आनी ट्रान्सफर ऑफ लँड. आनी एवरी डे चालत आसा. ताजेर ओपोजिशनान बोवाळ मारलो लोकांनी बोवाळ मारलो म्हणल्यार NGOनी कितलोसोच उगडकीक हाडत आसात पूण सरकाराक पडून गेले ना. एकय आमदार उलयना. ओपोजिशन आमदार उलयतात म्हणटकर फायनली हांव सरकाराक आसा आनी हांव आमदार BJPचो हाजूर्त गोंय राखपाक आपल्यालो सहभाग आसचोच ना अशें जावपाक जायना. सो दीज आर द इश्यूज. सो पीपल आर लुकींग एट ओपोजिशन एलायन्स. थोडे ते पयलीं म्हणटाले GOA ग्रँड ओपोजिशन एलायन्स म्हणून पूण ताजोय मार्ग दिसना मुखार सरतसो. कांयच दिसना अजून पसून. ताजी कारणां आसपाक शकतात. कारण म्हळ्यार कितें जाण तूं आतां तुका सांग म्हळ्यार इन ए लायटर वे सांगपा म्हणल्यार म्हाका मातशी अशी फकाण करून उलोवपाक संवय. म्हाका सिरियस उलोवपा येना. सी खंयची वेंचणूक BJP पळयत तेन्ना BJP लुक्स टू वीन इलेक्शन्स. आमकां इलेक्शनां जिखपाक जाय हे दृश्टिकोनांतल्यान BJP इलेक्शन खेळटा ना इलेक्शनाक वता. आनी दुसरी पळय मेजर ओपोजिशन पार्टी पळय म्हणटात जाका सामकी BJPन खिळखिळी करून उडयला. 2022 तांची वोटींग पर्संटेज आशिल्ली काँग्रेस पार्टी 23.3% ही तांची वोटींग पर्संटेज. तांकां मेळ्ळी सीट 11. तांचे 8 आमदार 11तले इम्पोर्ट केले BJPन. आनीक तांचे 9 कॅन्डिडेट्स तांचे डिपॉझीट जप्त जाले काँग्रेसीचे 2022. आनी एक 8 कॅन्डिडेटांक येवपाक शकताले पूण एक नवो फॅक्टर आयलो रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी RGP आनी ताका लागून वोट स्प्लिटाक लागून तांगेले सामके काटेकी टक्कर अशे 8 सीट गेले. एनीवे दॅट इज द स्टेट नाव. दॅट इज द स्टेट. सो पूण काँग्रेस तातूंतल्यान कितें बोध घेतला अशें दिसना म्हाका. म्हणजे काँग्रेस इलेक्शन आमी इलेक्शन खेळटले आमी जिखतले अशें ना. BJP म्हणटा आमी इलेक्शन जिखतले. काँग्रेस म्हणटा आमी बरें करून खेळटले. आनी खेळटना ते कितें करतात तांगे प्लेयर्सांक जर्सी पळय दितात खेळपाची सामकी लास्ट मिनीट दितात. पयलीं दियसनात. आनी कॅन्डिडेट बी कसले दितात. लास्ट जिल्ला पंचायत इलेक्शन काँग्रेसीन 37 कॅन्डिडेट घाल्ले 50तले 37. म्हणटकीर मागीर 13 कॉन्स्टिट्युएन्सीक ते जिल्ला पंचायत कॅन्डिडेट घालपाक शकले नात. 37 घाल्ले आनी तातूंतले 4च जिखले. सो दीस इज द रियलिटी ऑफ 2020 ZP इलेक्शन. सो तरी पूण काँग्रेस कितें आसा आमी खेळटा. आमी जर्सी आमकां जाय तेन्ना सुसेगाद दितले आमगे प्लेयरांक काँग्रेसची. सो डिसिजन इन टायम एंड क्वीक ना. आनी दुसरी ताजे कडेन एक पळयलां हांवें हांव फुटबॉलाचें उदाहरण घेतलें म्हणून सांगता. फुटबॉलाक एक पेनल्टी स्ट्रोक म्हण आसता. पेनल्टी स्ट्रोक म्हणल्यार तुका फ्री किक तूं गोली मार. काँग्रेसचो जो पळय प्लेयर पळय आसा ताका असो ओपन जागो दिलो. कोण प्लेयर ना आडखळ ना डायरेक्ट तूं मार गोलाक किक. तागेले पळय किक पळय आहा ताका फोर्सच ना गोलकिपर म्हऱ्या पावपा बसून. म्हणल्यार जे मनीस एक 100 ते 150 मतां पसून एकठांय करपाक शकनात ते काँग्रेस आपले कॅन्डिडेट करता. म्हणजे जे जांकां इलेक्शन मेटेरियल म्हणजे इलेक्शना खातीर ते बरी कार्यकर्ते जायत. ते बरी बोवाळ मारत ते प्रेस कॉन्फरन्स घेत कळ्ळें कितें. पूण इलेक्शन जे पळय एक मॅथमॅटिक्स पळय आसा जे तांकां समजना
तांकां हे कॅन्डिडेटी करतात आनी तांची इलेक्शनाचे डिसिजन असले मनीस घेतात म्हणजे दोस बिकॉज सी द करन्सी इन इलेक्शन्स इज वोट्स. सो जे मनशा कडेन करन्सी ना असली त्या मनशा हे कॅन्डिडेट करतात. सो आय डोंट नो मुखार कितें जातलें म्हणटें कित्याक एलायन्साचे टॉक्स जाल्ले आनी इतले टॉक्स जाल्ले की अशें दिशिल्लें की काँग्रेसीन कितें केल्लें आमी जेवणाचें आमी कितें म्हणटा ताका उणी आनी कितें शब्द आसा उणी व्हरून तोंडा कडेन हय उणी उणी व्हरून एक म्हाका दिसता RGPच्या रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टीच्या ताणें तोंडा कडेन व्हरून तेकयली आनी तेकयतकीर म्हणपाक लागले ना आमी तुका दिनात. म्हळ्यार असली मूर्ख लिडरशीप म्हणल्यार मूर्ख लिडरशीप आनीक कितें करता म्हणटा तांकां खबर ना. हें एक नाटक कसलें तें कोणाकय कळपाचें न्ही. कम्स टू आम आदमी पार्टी तेंच्यांनी बी तेंचे कडेन अलायन्स करपाक ना आम आदमी पार्टीन एक वेगळो स्टँड घेतला. पूण तातूंत भितर म्हाका एक आवडलें म्हणटे रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टीचें. काँग्रेसीन अशें करून पसून रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी मॅच्युअर्ड अशी वागता पळय. नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम मनोज परब. आय डोंट एक्सपेक्ट मनोज परब टू हॅव सो मच पेशन्स. Can anybody expect to have so much patience? Can revolutionaries have patience? They call themselves revolutionaries. पण ते थंड रावल्यात. मे बी थंड रावल्यात बिकॉज दे वॉन्ट गोवा टू सक्सीड. त्या खातीर थंड रावल्यात. सो आय डोंट एक्सपेक्ट सो वेन मनोज परब एंड RGP showing so maturity, why is the Congress acting so childish and so immature? I don't understand this logic. आम आदमी पार्टी तुम्ही म्हणटा भशेन सिट्युएशन इज डिफरंट. आम आदमी पार्टी आज पयलीं सांगलां हम अकेला चलो रे. एंड आय डोंट थिंक तांगेलें जें पळय नॅशनल लेवल पॉलिटिक्स पळय चल्लां म्हणल्यार आम आदमी पार्टी आनी काँग्रेस नॅशनल लिडरशीप तांची एकी जातली अशें म्हाका दिसना. पूण डेफिनेटली RGP वोट शेअर इन 2022 was 9.8%. Congress's was something like 23.5%. And Goa forward vote share was 1.8%. Yes. So then now it is for people to know whether they should come together or whether they should, just play elections or whether they should win elections. एक्झॅक्टली. सो अलायन्स खंय ना खंय ढील पडलेले आसा अशें म्हणणें तुमचें. या म्हळ्यार म्हाका दिसता आय थिंक दॅट इज द काँग्रेस गोवा लिडरशीप एंड देअर नॅशनल लिडरशीप इज आय वूड कॉल देम इमॅच्युअर इन वन वर्ड. दे मे नॉट लायक इट बट इट इज लायक दॅट. आनी अशें म्हणप न्ही तांकां बिकॉज फायनली वी वॉन्ट चेंज टू हॅपन इन गोवा. वी वॉन्ट टू चेंज टू हॅपन इन गोवा ओनली इन द इंट्रस्ट ऑफ गोवा एंड इन द इंट्रस्ट ऑफ लोकशाय डेमोक्रेसी. चेंज जातकच सरकार नियंत्रणां उरता. फक्त कितें आहा काँग्रेसीन तें संविधान हातांत घेतलें आनी संविधान बचाओ संविधान धोके में है इतली म्हणलें म्हण जायना. देर हॅज टू बी स्मार्टनेस टू एचीव दॅट. आनी तें स्मार्टनेस इलेक्शन जिखून हातां पावर आयलें जाल्यार जाता. बोवाळ मारलें म्हण जायना. BJP पळय आतां आपल्यालें ते कितें करपाक रेडी. कोणाकय घेतात ते कोणाकय काडटात ते. आतां पळय हाव दे हॅव सेटल्ड देअर मॅटर वीथ पयलीं आमी BJP 3 हे म्हणटाले ट्रायो पार्सेकार पर्रीकर आडसेकर. आडसेकर न्ही तो आमचो गव्हर्नर जालो तो पेडणेचो. आडसेकर न्ही आर्लेकर. या पार्सेकर पर्रीकर आर्लेकर हे 3 जाण BJPचे. ताणें आर्लेकर काय बरें करून सेटल केलें पळय. पार्सेकाराक काय बरें करून इग्नोर केलें पळय. आनी पर्रीकर ताणें मुखार पळय डॉज केलो पळय तागे चल्याक. सो दॅट इज सो दे आर इंट्रस्टेड इन द फायनल गेम ऑफ विनींग इलेक्शन्स. या नाका आशिल्ली अपुरबाय नात. ओके या कमिंग टू डिलिमिटेशन पार्ट. सप्टेंबराक ह्या म्हयन्यान आय थिंक आतां 2-2.5 म्हयनो जालो लोकांक कळोन येयला की तेंची डिलिमिटेशन जाली आसा कॉन्स्टिट्युएन्सीस. सो तुमकां दिसता खूब कमी टायम दिल्लो आसा तेंच्या खातीर
मॅप सुद्धा त्यांचे या अवेलेबल नसते. ओके या नक्की So, असतं या It comes to fairness of election. what you are saying is correct. What you are saying is correct. See, इलेक्शन जातली म्हणून स्टेट इलेक्शनाक कमिशनाक केन्ना खबर आसता 5 वर्स पयलीं. आतां कळ्ळें कितें म्हणटें आतां 2025 ते इलेक्शन घेतात. नेक्स्ट इलेक्शन 2030 हें खबरच न्ही. Yeah, exactly. So delimitation you can always do 1.5 year or 1 year before elections. आनी लोकांक कळपाक तें आतां डिलिमिटेशन म्हणजे जातलेंच आनी डिलिमिटेशन जाता तेन्ना थोडी एरिया एड जातली थोडी एरिया चॉप जातली नाल्यार डिलिमिटेशन कसलें तें हय, या पूण तें तर पयलीं तर लोकांक कळ्ळें. हय. देन लोक आनी स्टेक होल्डर्स आनी कंटेस्टिंग कॅन्डिडेट्स आनी पॉलिटिकल पार्टीज आनी पॉलिटिशियन्स सगल्यांक रिअलायन आनी प्रिपेर करपाक बऱ्या पडटा. Yes. हें सामकें म्हणल्यार दीस इज नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम ए इंडिपेंडंट ऑटोनॉमस बॉडी. Exactly. तशेंच तूं म्हणटा रिजर्वेशन जाता तेन्ना हिकप्स जातलेच. आनी सी विमेन्स रिजर्वेशन म्हणजे जावपाकच जाय. हय. रिजर्वेशन फॉर ट्रायबल म्हणजे जावपाकच जाय. ओबीसी रिजर्वेशन म्हणजे जावपाकच जाय. हांव त्या मताचो जावपाक जाय. कित्याक लोकशाय म्हणल्यार लोकशाय संस्थे भितर आमची जी पळय कॉम्युनिटी पळय आसा द कॉम्युनिटी एज इट इज Yeah. good or bad should get reflected in that Zilla Panchayat. Yes. So there has to be what is that Change. representatives from tribal community, from women, from OBC. या बट सर हांगा टायमाची गोष्ट येता जेन्ना तेंच्या या पूण हे पळय कितें पळय करता इट शूड बी डन एटलीस्ट मिनिमम 6 Yes. months in advance. It should not be done some 3 weeks 4 weeks in नाव advance. द मॅटर इज विथ हायकोर्ट आणि ती डिसिजन येता ना हायकोर्टान डिसिजन दिलें हायकोर्ट हॅज रिजेक्टेड थ्रोन इट आउट. या सो High Court has लोकांकडे done आता कमी टाइम असा कसो जालो न्ही. No, normally High Court does not interfere unless there is a gross miscarriage of justice. येस. जो रिजर्वेशना भितर High Court interfere जायना. As long as you do the reservation by following certain parameters. कोण दुखलो कोणाला इंट्रस्ट एफेक्ट जाले नाल्यार कोणाक म्हाका तर रावपाक मेळना आनी रावपाक मेळना आनी म्हजे कडेन म्हगेली बायली ना जी रावपाक शकता ती म्हणून बेश्टो कोर्टान वचून रिजर्वेशन हें करप म्हणल्यार तशें जायना. सो वी हॅव टू एक्सेप्ट रिजर्वेशन एज ए पार्ट ऑफ क्वॉलिटेटीव डेमोक्रेसी. जर तर लोकशाय जर तर क्वॉलिटेटीव आसतली तातूंत भितर तर मूल्य आसतली तर रिजर्वेशन म्हणटा तें आसतलेंच. वी हॅव टू एक्सेप्ट इट बिकॉज दॅट इज अ सोसायटी. येस. आता खूप प्रश्न ट्रान्सपरन्सीचेर आयिल्ली आसा. Okay. सो एट दीस मोमेंट सर तुमच्या हातीन असलेले ZP इलेक्शनाचो प्रोसेस रिडिझायन करपाक तुम्ही कितें रिफॉर्म्स हाडटले असले. कमिंग टू द लास्ट क्वेश्चन. या सांगता ना रिफॉर्म्स म्हळ्यार तशें रिफॉर्म्स मिन्स दॅट फर्स्ट थिंग इज हें पळय आसा डिलिमिटेशन वूड हॅव बीन डन वेल बिफोर टायम. आनी जर तर सरकार तर एग्री तर जायना हें करपाक बिकॉज द पावर तर सरकारा कडेन तर आसा आनी ते बेगीन तर करना आय वूड नॉट हॅव कंडक्टेड द इलेक्शन बिकॉज यू हॅव टू ब्रिंग प्रेशर ऑन द गव्हर्मेंट. रिजर्वेशन ऑल्सो खूब पयलीं डिक्लेअर करपाक जाय आशिल्लें म्हळ्यार ते भशेन करता आशिल्लें. आनीक थोडी रिफॉर्म तुका सांगता हांव आतां आनी एक इशू आयला की आमकां कॅम्पेनिंगाक कमी टायम मेळटा म्हणून. कॅम्पेनिंगाक कमी टायम मेळटा ताजें एकादी कारण मुगेले पिरियड आसपाक शकता. आय वॉज द स्टेट इलेक्शन कमिशनर फ्रॉम 1999 to 2004. 21 वर्सां जालीं. त्या वेळार म्हाका दिसता म्हाका याद जाता म्हाका दिसता हांवें चेंजीस केल्ली त्यो म्हणल्यार हो पिरियड रेड्यूस करपाचो. आनी तो कित्याक केल्लो लोकांक सदां बोवाळ की अरे ही ल्हान इलेक्शनां पंचायतीची नाल्यार ZPची आनी हे इलेक्शनां इतली पयशांची उधळपट्टी कशी जाता. सी इलेक्शन खर्च पळय आसता इलेक्शन एक्सपेंडिचर
खंयच्या इलेक्शनात दोन तरेच आसता. एक विजिबल जो दिसता येस. आनी एक इनविजिबल तो दिसना. तो दिसना ताचेर कोण नियंत्रण हाडपाक शकना. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट हाडपाक शकना, ईडी हाडपाक शकना, कोण हाडपाक शकना. मागीर आमी केन्नाय 10,000 लोकांतल्यान 3,000 लोकांक चूज करून तांचेर मागीर धाड बी घालत. पूण विजिबल खर्च कमी जावचो म्हणून हो पिरियड कमी म्हणल्यार एमेंडमेंट करून कमी हांवेंच केल्लो काय दिसता म्हाका याद जाता. पिरियड कमी जावचो म्हणून. कित्याक जितलो पिरियड कमी तितलो खर्च कमी. तूं इलेक्शन हे 20 दीस दवर कॅम्पेनींग 20 दीस खर्च दिसा 2-2 लाख 40 लाख जालो. आमची कॉन्स्टिट्युएन्सी ल्हान. येस. So, if restriction is put on number of banners, if restriction is put on meetings, and if the period is kept less, you are giving a better field to all. See, political party काही खर्च चड करपाक नाका, पिरियड कमी, आनी इंडिपेंडंट जो पळय रावता ताका खर्च कमी करपाक नाका. आनीक लोकांक कळपाक कोण कॅन्डिडेट म्हणून in a small region like Goa or in a ZP constituency or in a panchayat ward, these days according to me are sufficient unless you want to blow off the money. So ह्या पिरियडीचेर हांव कांयच नेगेटीव टिप्पणी करना. म्हगेली टिप्पणी इतलीच, स्टेट इलेक्शन कमिशनान स्टेक होल्डरांक आपोवन कन्सल्टेशन करून करपाचें सो दॅट मोर अवेरनेस इज डेवलप्ड. देर इज मोर ट्रान्सपरन्सी. इतलेंच. पूण पिरियड कमी आसा असो खरो, तो आसप हे कॅन्डिडेट्सांकच बरें, खर्च कमी. एक्झॅक्टली. येस, तुम्ही अदीक म्हायती आनी खूब एक्सपिरियन्स्ड म्हायतीच म्हणपाक शकता आमी हेका तुमी आमकां दिल्ली आसा. खूब मनाक आसान तुमकां धन्यवाद सर. थँक्यू. तर आमच्या मदीं आशिल्ले आमचे एक्स स्टेट इलेक्शन कमिशनर श्री प्रभाकर तिंबल्यांनी खूब अदीक म्हायती दिवन आमचो खूब इन्फॉर्मेशन हांगा वाडयल्ली आसा. होप तुमकां हें हेल्प करतलें. धन्यवाद.